माहिती तुमच्यासाठी सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे, फक्त 2,500 रुपयामध्ये 25 वर्षापर्यंत मोफत लाईट मिळणार आहे. जाणून घ्या काय आहे ही योजना. तर महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व दारिद्र्य रेषेखालील घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलाच्या त्रासातून मुक्ती मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने स्वयंपूर्ण आवासीय रूफटॉप सोलार म्हणजे स्मार्ट योजनेची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे फक्त 2,500 रुपयामध्ये सोलार पॅनेल लावून घर प्रकाशमय होईल आणि 25 वर्षापर्यंत मोफत वीज सेवा मिळेल. स्मार्ट योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी महावितरणचा अधिकृत घरगुती वीज ग्राहक असणे आवश्यक आहे. मागील 12 महिन्यामध्ये ग्राहकांचा मासिक वीज वापर 100 युनिट किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या मालकीचे हक्काचे घर आणि सौर पॅनेल बसवण्यासाठी छतावर पुरेशी मोकळी जागा असावी. राज्य शासनाच्या योजनेमुळे ग्राहकांची आर्थिक बचत होईल. योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत? ज्या ग्राहकाचा मागील 12 महिन्यातील मासिक वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे तेच या योजनेसाठी पात्र आहेत. 1 किलो वॅटच्या सोलर पॅनेलमधून दरमहा 120 युनिट वीज तयार होते, त्यामुळे घरगुती वापर मोफत होईल. अतिरिक्त वीज महावितरणला विकून ग्राहक अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. 5 वर्षापर्यंतची देखभाल व दुरुस्ती कंपनीकडून मोफत होईल. लाभार्थ्यासाठी पात्रता, निकष आणि अटी काय आहेत? ज्यांच्याकडे अधिकृत BPL रेशन कार्ड किंवा प्रमाणपत्र आहे, ज्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1.5 लाखापेक्षा कमी आहे, अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील गरजू कुटुंबे, कमी वीज वापर असलेले अन्य आर्थिक दुर्बल ग्राहक हे योजनेसाठी पात्र असतील. कोणाला किती अनुदान? 1 किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा संच बसवण्यासाठी साधारण 50,000 रुपये खर्च येतो. यामध्ये केंद्र आणि राज्य शासन मिळून तब्बल 25% अनुदान देतात. केंद्राचे अनुदान 30,000 रुपये, राज्य शासनाचे 17,500 रुपये, तर लाभार्थ्याचा हिस्सा केवळ 2,500 रुपये असणार आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग्राहक पात्र ठरतील. कोणामार्फत करावी संचाची उभारणी? सोलर संचाची उभारणी महावितरणकडे नोंदणीकृत असलेल्या आणि मान्यताप्राप्त सोलर एजन्सीतर्फेच केली जाईल. महावितरणचे चालू वीज बिल, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचा दाखला, बँकेच्या पासबुकची छाया प्रत किंवा कॅन्सल चेक, जागेची मालकी हक्काचा पुरावा आदी कागदपत्रे सादर केल्यानंतर लाभ मिळवता येईल. अर्जदाराच्या मालकीचे हक्काचे घर आणि छतावर पुरेशी मोकळी जागा असणे गरजेचे आहे. तर मिळणार नाही लाभ. ग्राहकांनी यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही सोलर सबसिडी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनाही लाभ भेटणार नाही. स्वयंपूर्ण आवासी रूफटॉप सोलार योजनेची अंमलबजावणी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर असल्याने निधी आणि कोटा उपलब्ध असेपर्यंतच लाभ मिळणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही जर या सर्व नियमाला पात्र असाल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता व रूफटॉप घेऊ शकता. तर धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढेच. धन्यवाद.